भारतासाठी होर्मुझचा मार्ग मोकळा. कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत दाखल. तेलाची टंचाई कमी होणार. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना आणि इंधनासाठी जगात हाहाकार माजलेला असताना भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरलाय. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातल्या भीषण युद्धामुळे जगाची लाईफलाईन समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी सुरुंगामुळे मृत्यूचा सापळा बनली आहे. मात्र यातून भारतासाठी कच्चं तेल घेऊन येणारं जहाज अखेर मुंबईत दाखल झालंय. कच्चं तेल वाहून आणणारं हे जहाज भारतात येणं किती महत्त्वाचं आहे पाहूया. आखाती युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद झाली आहे. इराणनं या मार्गावरून जाणाऱ्या काही जहाजांवर हल्ले केल्यामुळं आणि तशी धमकीही दिल्यानं बहुतेक तेल टँकर आणि व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. साहजिकच जगभरात इंधनाची टंचाई निर्माण झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र इराणनं भारताला होर्मुझ जलमार्गातून जहाज ओलांडण्यास परवानगी दिल्याचा दावा केला जातोय. आता सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून 1,35,335 टन कच्च्या तेलाची आयात करण्यात आली आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल हे जे युद्ध चालू जे झालेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये भारतामध्ये सौदी अरेबियातून एक जहाज जे आहे ते कच्च्या तेलाने भरलेलं जहाज आज भारतामध्ये दाखल झालेलं आहे. सध्या आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहोत. तर त्या ठिकाणाहून जर का तुम्ही पाहिलं तर दूरवर तुम्हाला ते जहाज दिसू शकतं जे सौदी अरेबियातून भारतामध्ये आज नुकतंच जे आहे ते दाखल झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांचा प्रवास करत हे जहाज जे आहे ते मुंबईत दाखल झालेलं आहे. या जहाजामध्ये तब्बल 1,35,335 टन इतके कच्चे तेल जे आहे ते घेऊन हे जहाज आज भारतामध्ये दाखल झालेलं आहे. आता मुंबईत शेनलॉंग जहाज दाखल झाल्यामुळं भारतीय रिफायनरींना मोठा दिलासा मिळालाय. हे कच्चं तेल आता माहुलमधील रिफायनरीकडे शुद्धीकरणासाठी पाठवण्यात येईल. मात्र जगासाठी होर्मुझ जलमार्ग बंद असताना झालेली ही तेल आयात भारताच्या मुत्सद्देगिरीचं आणि सागरी सुरक्षेचं मोठं यश मानलं जातंय. मात्र केवळ एक जहाज आल्यानं देशावरील इंधन टंचाईचं संकट कमी होणार का, हा देखील खरा प्रश्न आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.